सत्सत विवेक बुद्धी न सांगा, गुन्हेगाराला आरोपीला साथ देणारा संत असतो का? समाजसेवक सत्पुरुष असतो का? बीडच्या संतोष देशमुख प्रकरणात खरा तपास होतोय का? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारतोय. अगदी सुरुवातीपासून लोकांमधून मागणी होते ती म्हणजे बीड जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी हे बहुसंख्येने आरोपींच्या जातीचे आहेत, असा प्रश्न उपस्थित करताच जातीयवादाचे आरोप केले गेले, प्रतिमोर्चे काढले गेले. यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा आहे की जातीच्या आडून आरोपींच्या खंडणीखोरांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांनी संतोष देशमुखला न्याय मिळावा म्हणून मोर्चे का काढले नाहीत किंवा सर्वसमावेशक आक्रोश मोर्चात ते का सहभागी झाले नाहीत. लोकप्रतिनिधी संपूर्ण डाटा देत आहेत, लोक गुन्ह्यांची मालिका सांगत आहेत, मग गुन्हे नोंद का होत नाहीत? यावरून दोन निष्कर्ष निघतात. यावरून तपासाचा देखावा हा दोन प्रकारचा आहे. एक म्हणजे लोकांना दाखविण्यासाठी, लोकांच्या समाधानासाठी सुरू असलेला तपास, आणि दुसरं म्हणजे आरोपींना कसं वाचवता येईल या दृष्टीने सुरू असलेला तपास, अशी शंका आतापर्यंत प्रत्येकाच्या मनात येत होती. परंतु ही शंका आज काहीशी लोकांच्या मनातून दूर झाली आहे, कारण आज वाल्मिक कराड यांना मोकोकामध्ये सामील करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच आरोपी आणि पोलीस आणि पालकमंत्री यांच्या संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रश्नांचा उलगडा इमाने इतबारे झाला तर बीड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीचे आग्यामोहोळ उठेल एवढ्या संख्येने आरोपी सापडतील. सामान्य जनतेला वेगळा न्याय आणि धनाढ्य दरोडेखोरांना, नेत्यांना वेगळा न्याय देण्याची परंपरा सुरू झाली आहे. इथे संविधान कुठे आहे? घटनेच्या कायद्याची अंमलबजावणी कुठे आहे? पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्था हे कायद्याचा अंमल करणाऱ्या प्रमुख यंत्रणा आहेत. त्याच यंत्रणेत घुसून तिची तोडफोड होत आहे, उद्ध्वस्त केली जात असेल तर लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा? घटनेवर विश्वास ठेवायचा की घटनात्मक कायदा बाजूला सारून दहशतीच्या झुंडशाहीवर विश्वास ठेवून त्यांची गुलामी स्वीकारायची? इथपर्यंतचा प्रवास आणि परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. निजाम स्टेटच्या प्रशासनात एक समांतर व्यवस्थेचा दरारा होता, तो म्हणजे रजाकारी अंमल. एक खाजगी टोळी ज्यांना कुणालाही लुटण्याची, बलात्कार करण्याची, दहशत माजवण्याची मूकसंमती होती. त्यांच्या विरोधात निजाम पोलीस तक्रारी घेत नव्हते, उलट तक्रारदारालाच सजा दिली जात होती. त्यामुळे शासक असलेल्या निजामाच्या सत्तेवर, प्रशासनावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्हते. अगदी त्याच पद्धतीने मराठवाड्यात धनंजय मुंडेंच्या माध्यमातून आणि वाल्मिक कराड यांच्या नियंत्रणाखाली शेकडो लोकांची संघटित टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. लोक आवाज उठवत आहेत तरी देखील शासन, सरकार गांभीर्याने घेत नसल्याची परिस्थिती आहे, असा समज लोकांमध्ये रुजत आहे. याचाच अर्थ सरकार लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे झुकत आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या अनुदानावर मिळणाऱ्या हार्वेस्टरचा मुद्दा उपस्थित केला. योजना शेतकऱ्यांसाठी, अनुदान शेतकऱ्यांसाठी हे वरवर दिसत असले तरी अनुदान हे खऱ्या अर्थाने पुढाऱ्यांसाठीच आहे. सरकारी तिजोरीतला पैसा अत्यंत चलाखीने शेतकऱ्यांच्या नावाने, योजनेच्या नावाने राज्यकर्त्यांच्या खिशात जातो. अनुदानाची टक्केवारी, पीक विम्याची टक्केवारी, फळबाग लागवडीची टक्केवारी, ठिबकची टक्केवारी, विहिरींची टक्केवारी या माध्यमातून शेकडो कोटींची अफरातफर होते. मग हे शेतकरी कोण असतात? अल्पभूधारक, कोरडवाहू तर नक्कीच नसतात. जो टक्केवारी देईल, ज्याची टक्केवारी देण्याची ऐपत असेल तो योजनेचा लाभार्थी. एकूणच सरकारी तिजोरी लुटणारी ही संघटित गुन्हेगारीच नाही तर काय आहे? सामान्य शेतकरी अनुदानाच्या आशेने आणि लोभाने हेलपाटे मारूनच कर्जबाजारी होतात आणि आत्महत्या करतात. हा विषय खोलात गेला तर खूप मोठा आहे. थोडक्यात प्रशासकीय सेवेत, पोलीस प्रशासनात ज्याला वसुली जमेल त्याला अधिक जवळ केले जाते. त्यामुळे पोलिसांचे ठाणे हे वसुली केंद्र झाले आहेत. त्यामुळेच बीड जिल्ह्यात विश्वासू आणि अत्यंत जवळचे सजातीय अधिकारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी, एकाच जिल्ह्यात आणले जातात. सांभाळले जातात ते कुणासाठी?
लोकांना, जनतेला न्याय देण्यासाठी नव्हे तर सत्तेला मजबूत करण्यासाठी आणि लोकांना मजबूर करण्यासाठी हे सर्व चालते. म्हणजेच अगदी खालच्या स्तरापासून ते वरच्या सत्ता केंद्रापर्यंत ही सुसूत्रता ठेवून समांतर शासन प्रतिसरकार निर्माण होत आहे, तेही दहशतीचे, दरोडेखोरांचे, अत्याचार, अन्यायी गुंडांचे. मग न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची? त्यामुळे संघर्ष अटळ आहे. अत्याचारग्रस्त सहनशीलतेचा आणि अन्यायी शासक व त्यांच्या हस्तकांच्या मधला हा संघर्ष आहे. त्याला जातीच्या आवरणाखाली दडपणे, दुर्लक्षित करणे चुकीचे आहे. ही चूक सर्वांनाच महागात पडेल. इराण, इराकसारख्या राष्ट्रांच्या अराजकतेकडे, संघर्षाकडे आणि परस्पर हल्ल्याकडे वाटचालीची ही सुरुवात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणून संघटित गुन्हेगारीचे हे आग्यामोहोळ वेळीच फुलवावं लागेल, नाहीतर त्याच्या तडाख्यात अनेक जीव गमवावे लागतील. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.